कार्यालयावर आम्ही सर्व शेतकरी ब्रँच नंबर 5चे लाभधारक शेतकरी आज निवेदन देण्यासाठी आलो. संपूर्ण महाराष्ट्र जर ओल्या दुष्काळ काळी असला तर सांगोल्यात अजूनसुद्धा दुरळा उडालेला आहे. आणि दुरळा दोन गोष्टीचा, एक उन्हामुळे उडाला आहे आणि एक नेत्यांनी दिलेल्या पाणी सोडण्याच्या पत्रांचा एक दुरळा उडाला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे या प्रामाणिक भावनेने आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि शेतकऱ्यांनी ज्या वेळेला एखादा प्रश्न उचलला जातो किंवा सर्वसामान्य जनतेने ज्यावेळी उचलला जातो त्याचं महत्त्व आपण मागच्या 5-6 वर्षापूर्वी झालेलं आंदोलन पाहिलं असेल. 29 दिवस जनावरांसह आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी केलं होतं आणि त्यावेळेला कॅनलला पाणी आलं होतं. आज पूर परिस्थिती आहे, बऱ्याच ठिकाणी पाणी वाया जात आहे, धरण भरलेलं आहे. गेल्या वेळेला जिथं पाणी सोडलं होतं तिथंच पाणी आज परत सोडलं जातं आहे आणि 1.5-2 महिने पाणी मिळणार नाही अशी भाषा केली जाते. हे कुठेतरी शेतकऱ्याला ठगवण्याचं काम चालू आहे. आणि या ज्यांनी ठगवतात, जे स्वतः 2 पैसे घेऊन कुठंतरी पाणी सोडतात, या लोकांना कुठेतरी जाब विचारला पाहिजे आणि सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली पाहिजे. आज शेतकरी वाऱ्यावर आहे, नेते मंडळींनी लक्ष घातलं पाहिजे. ते पत्र देत आहेत पण त्याचं पुढं काय होतं हे कळत नाही. म्हणून सर्व जनतेने ठरवलं की आज शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण स्वतः यात पुढाकार घ्यायचा आणि जनतेचं गाऱ्हाणं या शासनापर्यंत मानणं न झाल्यास पुढचा कठोर पर्याय आमच्याकडे आहे. आणि आंदोलन करणं या सांगोल्यात शेतकऱ्यांसाठी नवीन नाही आणि आंदोलनाची दाहकता अधिकारी आणि या कॅनलच्या अधिकाऱ्यांना सोसणार नाही एवढं मात्र नक्की आहे. सांगोला शाखा क्रमांक 5 वरील सर्व लाभधारक शेतकरी सर्वजण मिळून येऊन तहसीलदार मॅडम यांना 5 नंबरला पाणी सोडावं अशा पद्धतीचं निवेदन दिलं. याच्या मागेही आता अरुण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अनेक वेळा फोनवरनं त्यांच्याशी चर्चा अधिकाऱ्याशी झालेली आहे, पण उडवाउडीची उत्तरं कायमच देत आली. मागं 1 महिन्यापासून तसं तर 31 मे 2026ला धरणातलं पाणीसाठा फार अत्यंत कमी झाल्यामुळं सगळेच राज्यातल्या धरणातले आवर्तनं बंद केली होती. खरं तरी गरज होती आम्हाला मे महिन्यात पाणी, मिळालं नाही त्यावेळेला. पण ज्या वेळेला पाऊस सुरू झाला आणि पावसानंतर धरण भरलं गेलं, धरण भरल्यानंतर जलसंपदा खात्याच्या कायद्याप्रमाणे ज्यावेळेला धरण फुल भरतं त्यावेळेला पहिल्यांदा कॅनलला पाणी सोडायचं आणि जास्तीचं पाणी जे आहे ते पुन्हा नदीत सोडायचं. त्याप्रमाणे पाणी सोडलं गेलं. पण फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर ही उजव्या फाट्यावर 4 तालुके आहेत. 1620 वहनक्षमतेचा विशेषचा हा कालवा आहे उजवा. 4 तालुक्याला आमच्या माहितीप्रमाणे प्रत्येक तालुक्याला 400 म्हणजे 1600 क्युसेकचं पाणी त्या जर कालव्यात बसत असेल तर समान दिलं पाहिजे. कारण 2005ला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झालेला आहे. तोही कायदा पायदळी तुडवला जातो. आणि आजची परिस्थिती तर भयानक अशी आमची झालेली आहे की सांगोल्यात आजवर पावसाचा कुठेही थेंबही झालेला नाही. कुठेतरी थोडाफार पाऊस होतो, त्याच्यावर पेरणी झाली ती वाऱ्यानं उडून गेली. आजची परिस्थिती जनावराला पाणी नाही प्यायला, माणसाला पाणी प्यायला नाही. आणि गेले 15 दिवस झालं या तालुक्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी प्रयत्न केलेत. नेते मंडळीला मी काही नावं ठेवणार नाही, ते विद्यमान आमदार असतील, माजी आमदार असतील किंवा अन्य काही नेते मंडळी असतील, प्रत्येकाचं व्हॉट्सअपवर आपण सगळ्यांनी बघितलं आहे. जलसंपदा मंत्र्यासंग फोटो काढलेत, त्यांनी आदेश दिले. पालकमंत्र्याबरोबर फोटो काढलेत, त्यांनी आदेश दिले. मग आता मंत्र्याने आदेश देऊन पुढाऱ्याने प्रयत्न करून जर पाणी सांगोल्याला मिळत नसेल तर मग नाईलाजानं शेतकऱ्यांना संविधानानं दिलेला जो हक्क आहे, अधिकार आहे, तो अधिकार हातात घ्यायची पारी आमच्यावर आलेली आहे. आणि रोटेशनचं पाणी संपल्यावर तुमच्याकडे दिलं जातं असं मलाही 2-3 वेळा 2 अधिकाऱ्याला एका प्रमाणात मोदी साहेबांनी त्यांनी सांगितलं रोटेशन प्रमाणे पाणी तुम्हाला दिलं जाईल. आमचा दावा असा आहे की ब्रँच 5ला ज्यावेळेला 78 साली निर्मिती झाली त्यावेळेला धरणातलं एक थेंबही पाणी ब्रँच 5ला नव्हतं. त्यावेळेला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चव्हाण साहेब म्हणून होते. आणि ब्रँच 5ची निर्मिती झाल्यानंतर 103 किलोमीटरचा कालवा
17 कोटी प्रोजेक्ट त्याचा प्रोजेक्ट रिपोर्टची किंमत त्या काळातली 78 ती 17 कोटी रुपये, 1700 कोटी रुपये खर्च झाले. अजून 103 किलोमीटरला पाणी गेलेलं नाही. अनेक नेते मंडळींनी प्रयत्न केले. आपण काही कोणाला आरोपी कोणावर करणार नाही, कोणाला दोष देणार नाही. त्याच्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले. 84 किलोमीटरपर्यंत पाणी अरुणराव 4 वर्षापूर्वी गेले. त्यातून पुढे अजून 19 किलोमीटर पाणी जायचं राहिले. साधारणतः 24-25 गाव आहेत ब्रांच 5ला. ब्रांच 5ची निर्मिती ज्या वेळेला झाली त्यावेळेला आता मी सांगितल्याप्रमाणे धरणातल्या पाण्याचं वाटप नव्हतंच, म्हणजे पहिलंच झालेलं होतं. आणि त्यावेळेचं चव्हाण साहेबांनी डोकं चालवलं आणि त्यांनी सांगितलं या मुख्य कालव्याला लाईनिंग करून पर्क्युलेशननं वाया जाणारं जे पाणी आहे ते पाणी वाचलं तर त्या पाण्यातलं 2 TMC पाणी ह्या ब्रांच 5ला देता येईल. आणि तशा प्रकारचा प्रोजेक्ट रिपोर्ट त्यावेळेला तयार झाला. लाईनिंगच्या बाबतीत अनेक वर्षे गेली. पंढरपूरपर्यंत लाईनिंग झालं, पंढरपूर तालुक्यातलं. सांगोला तालुक्यातलं एक 10-12 किलोमीटर झालं. दहिवडी गावापर्यंत लाईनिंग झाल्यानंतर तिथून पुढचं मात्र ब्रेक लागला. काही त्या शेतकऱ्यांचाही दोष नव्हता. पर्क्युलेशननं त्यांना पाणी मिळत होतं. 4-2 एकराचं फॉर्म काढायचं. आता अरुण लेगाड्यासारख्याला वाईट वाटेल तर त्याला ते मौच्य आहेत आणि 10-20 एकर ऊस त्याच्यावर पेजवायचा. डाळेवाडीत कुठेही असो, बहुद असो, चिकमहुद असो, ढाळीवाडी असो. आणि मग त्या लोकांनी पुन्हा ते अडवलं, लाईनिंग होऊ दिलं नाही. मग त्यावेळी आम्ही बऱ्याच मंडळींनी प्रयत्न केलं. महिनाभर सगळे गावोगाव बैठका घेतल्या. शेतकरी सगळे जागृत झाले आणि मग पुन्हा पोलीस फौजफाटा बोलवून लाईनिंग पूर्ण केलं. ढाळेवाडी चौकीपासून मैल 93पर्यंत 17 किलोमीटरचं लाईनिंग आपल्या तालुक्यातलं पूर्ण झाल्यानंतर साधारणतः त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं 2.25 TMC पाणी आता वाचलं जाईल. माळशिरस तालुक्यातलं पिलीवपर्यंत 17 किलोमीटर झाले आहे. साधारण 70-80 किलोमीटर मुख्य कालव्याला लाईनिंग झाल्यानंतर 6.25 TMC पैकी 3 TMC पाणी वाचतंय. आमचा दावा असा आहे पाळीचं रोटेशनचं पाणी हा विषय गौण आहे. नेहमीच कॅनलमध्ये ज्या वेळेला मुख्य कॅनलला पाणी चालू होईल त्या दिवशी ब्रांच 5चा हक्क त्याच्यावर निर्माण झालेला आहे. म्हणून ज्या दिवशी कॅनल चालू झाला त्या दिवशी आमचा हक्क त्याच्यावर असल्यामुळं 2 TMC पाणी आम्हाला या सांगोला ब्रांच 5ला मिळालं पाहिजे. आणि भविष्यात ह्याची लढाई फार मोठ्या ताकदीनं करावी लागेल. आणि रोटेशनचं पाळीचं ते त्यांनी बघून घ्यायचं पाणी तिथे. आमचं काय धरणातला एक थेंबही आम्हाला नाही. आमचा हक्क कशावर आहे? पर्क्युलेशन वाया जाणाऱ्या पाण्यावर. पर्क्युलेशन बंद करण्यासाठी लाईनिंग करायला शेकडो पोलिसाचा फौजफाटा घेऊन आपण ती केलेला आहे. आणि म्हणून आमचा दावा असा आहे शेतकऱ्यांचा की ज्या दिवशी कॅनलला पाणी चालू होईल त्या दिवशी आमच्या ब्रांच 5ला पाणी दिलं पाहिजे. आणि आता आम्ही मागणी करतोय हे सौम्य पद्धतीचे आहे. भविष्यात उद्याला 15 तारखेपासून आम्ही इथं आंदोलनाला बसणार आहे. आंदोलनाची भूमिका प्रशासनाला आता मॅडम साहेबांना काय माहिती कशा पद्धतीचं तुमचं आंदोलन राहणार आहे? धरणे आंदोलन सौम्य पद्धतीचं पहिल्यांदा करणार. 4-2 दिवस वाट आम्ही बघणार. त्याच्यानंतर ही जनता जनार्दन आहे पिसळलेली. आता घरीही काही काम नाही, तिथं पाणी नाही, जनावरांना नाही पाणी, माणसाला पाणी नाही. त्याच्यामुळे इथं पुन्हा काय उद्रेक होईल त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील.